ओके. पण बरोबर नाही रे. काल आपण युजिंग पॉइंट युजिंग सेंटर पाहिलं बरोबर आहे. जॉमेट्रिक डायग्राम काल कोणती पाहिली? युजिंग सेंटर. आज आपला पाहिजे आहे विदाउट युजिंग सेंटर, म्हणजे बी पार्ट घ्यायचा आपला. बी पार्ट टँजेंट टू सर्कल without using center. Tangent to circle without using center, म्हणजे सेंटर यूज करायचा नाही, म्हणजे सेंटरला तुमची लाईन टच होणार नाही. बरोबर आहे. माझा बाबा सिंपल उद्योग आहे. तुम्हाला काय करायचं? टँजेंट टू सर्कल घ्यायची. बरोबर आहे. पण टँजेंट टू सर्कल घेताना रूल काय लक्षात घ्या की सेंटरचा यूज करायचा नाही. काल आपण सेंटरचा यूज करायचा. सेंटरमध्ये लाईन टाकायचो ना. आज सेंटरला अजिबात धक्का लावायचा नाही. म्हणजे डायरेक्ट इकडे बारे. सपोज आता एक एक्झाम्पल देतोय, जनरल एक्झाम्पल. हे जर समजलं तुम्हाला कोणतं एक्झाम्पल समज, सिंपल पहा. Draw the circle in that question paper. Draw the circle of radius 3 centimeter. आता मुद्दाम एक मी नंबर घेतला काहीतरी. Draw the circle of radius 3 centimeters. Draw a tangent. Draw a tangent to the circle. आता ते लक्ष इकडे द्या प्रत्येकाने. To the circle at any point on it without using the center. आता बरं का, आता मेन आहे तुम्हाला काय करायचंय. 1 by 1 स्टेप बाय स्टेप सम करा. पुढे चालणार नाही. ही डायग्राम समजून घ्या, मग पुढे तुम्हाला समजेल. ओके, सिंपल आहे. तुम्हाला काय करायचंय? सर्कल ड्रॉ करायचं. किती रेडियसचं जमतंय प्रत्येकाला? कंपासमध्ये 3 सेंटीमीटर मेजरमेंट घ्यायचं आणि एक सर्कल ड्रॉ करायचं. बरं का. सपोज इथे सर्कल आहे. या क्वेश्चन मध्ये फक्त ते रेडियस बदलणार आहे. सपोज इथे सर्कल आहे. ओके, सपोज इथे सर्कल आहे. आता आपल्याला काय करायचं? हे 3 सेंटीमीटर रेडियसचं सर्कल. सेंटर सपोज काहीतरी ओ आहे. आता नीट पहा. आता या सेंटरला जॉईंट करायचं नाही आपल्याला त्याच्यामध्ये. इथं तुम्ही रेडियस दाखवून ठेवली एक बाजूला. बरोबर आहे. ओके, आता मला यातला कोणत्या तरी एका पॉइंट मध्ये काय करायची? टँजंट ड्रॉ करायची. मी तो पॉइंट घेतो अंदाजे. पण आता या पॉइंटला या सेंटर बरोबर जोडायचं नाही, कारण की क्लिअर कट दिलंय काय? विदाउट युजिंग सेंटर. मग काय करायचं? या पॉइंटला कंबाईन करेल असा अंदाजे एक ट्रायंगल काढून देईल. हा अंदाजे कोणते 2 पॉइंट आणि ट्रायंगल तयार करा. येईल ना ट्रायंगल तयार करता कोणता आपण? ओके, त्यानंतर इथे जो अँगल तयार झाला ना ट्रायंगल मध्ये, एवढाच अँगल तुम्हाला इथे तयार करायचा. हे लक्षात घ्या काय म्हणतोय. इथे जो वरती जो अँगल तयार झाला तेवढा अँगल इथे तयार करायचा आपल्याला. कसा काय तयार होईल? बरोबर का? सिंपल.
त्याकरता कंपास मध्ये एक छोटंसं माप घ्यायचं, खूप छोटं, म्हणजे बऱ्यापैकी तुमच्या डायग्राम मध्ये बसेल, लय मोठं पण नाही घ्यायचं. आणि काय करायचं, तुमच्या कंपासचं लोखंडी टोक हे या पॉइंटवर ठेवायचं. सपोज वाटतं तुम्ही त्याला काहीतरी नाव देऊन देतो, हा ए, हा बी, हा सी. ओके, आता नीट लक्षात घ्या, मी बी पॉइंटवर तुमच्या कंपासचं लोखंडी टोक ठेवलं, लोखंडी टोक कंपासवर ठेवलं आणि चाप काढून घेतलं. मेजरमेंट न बदलता तो ए वर ठेवायचा आणि ए पासून खाली, हे अशा पोल डायरेक्शनला, तिकडे नाही, ए पासून खाली इकडे, त्याच मेजरमेंटने चाप काढून घ्यायचा. काढला त्यानंतर तुमचं कंपास घ्यायचं आणि इथे ऍडजस्ट करायचं. जॉईन झालंय का, हे मेजरमेंट आपल्या कंपास मध्ये घ्यायचं. मग काय करायचं, चेक करायचं होतंय का जॉईंट, नाही, मग अंतर वाढवा. एक इथे टेकला पाहिजे, एक बरोबर इथे टेकला पाहिजे. टेकला का, ओके, ते मेजरमेंट उचला. आता इथे टेकवा, पुढे जिथे तो चाप आपल्या लाईनला ट्रायंगल लाईन कसं घाल तिथे हे मेजरमेंट घ्यायचं, लोखंडी टोक इथे टेकवायचं आणि एक छोटासा चाप याला कट करणार नाही. अडचण काय केलंय परत लक्षात घ्या. परत पहिल्यापासून स्टार्ट करू इथपर्यंत. ऐका, सर्कल दिलेल्या रेडियस सर्कल ड्रॉ करायचं. त्यानंतर एक पॉइंट, आता अंदाजे पॉइंट घ्यायचा ना, डायरेक्ट ट्रायंगल ड्रॉ करून घ्यायचं, बरोबर आहे. आणि मग काय करायचं, या पॉइंट वरनं मला काय काढायची, टँजंट काढायची. त्याकरता मी काय करणार, कंपास सोर्स माप घेणार, लोखंडी टोक ओवर ठेवणार, एक चाप देऊन घेणार. त्याच मेजरमेंटने आता लोखंडी टोक ए वर ठेवायचं आणि चाप इकडे खाली द्यायचं, दिला. त्यानंतर हे मेजरमेंट कंपास मध्ये मोजून द्यायचं आणि ते इथे काही अडचण काही. ओके, आता हे झाल्यानंतर तुमच्याकडे दोन पॉइंट आहे. एक तो चाप जिथे इंटरसेक्ट झाला तो पॉइंट, एक पाहून घ्या. हा जो काही पॉइंट आहे, असं काहीतरी आली ना, हा डायग्राम मधला हा पॉइंट आणि हा पॉइंट हे एकमेकांना जोडून घ्यायचे. हे दोन्ही पॉइंट काय करायचे, एकमेकांना जोडून घ्यायचे. आणि जोडून घेतले की ही जी एल लाईन आहे ही त्या ट्रायंगलला काय आहे, टँजंट फ्रॉम दॅट पॉइंट. अडचण बोला बरं डायग्राम मध्ये. उद्योग समजलाय. हा, आता हा उद्योग ऑनलाईन शिकवण्याचा नसतो, हा प्रॅक्टिकलचा असतो, बरोबर आहे. डायग्राम समजली प्रत्येकाला. हा, आता प्रत्येकाने ते ड्रॉ करायची. मी कंपल्सरी प्रत्येकाच्या जवळ उभा राहणार. काय मेहनत केलं ते तसंच काढायचं. तीच आयडिया आहे. छोटा छोटा चाप घ्यायचा, रेड पेन का केला ना मी, तो चाप घ्यायचा आणि ते मेजरमेंट खाली घ्यायचं. दोन्ही अँगल सेम असतात, बरोबर. ओके, तो जो काही ट्रायंगल बनवता तो अंदाजे बनवायचा आहे. ट्रायंगल साठी कोणता रूल नाहीये. ओके, हा भाग प्रॅक्टिकलचा भाग असतो.
कंपोस्ट कधी पण फ्रीली यूज करायचं, जास्त रफ नाही. क्लिअर कट आहे. हे बॅलन्सच नाहीये, तिरकं राहिलंय. हे बॅलन्स पाहिजे. बॅलन्स म्हणजे दोन्ही टोकं सारखी. ओके, ड्रॉ करा पटकन. अंदाजे काढायचं नाही. बरोबर. इथे ट्रायंगल आपण अंदाजे बनवतो. आणि तो खालचा जो आहे तो मोठा काढायचा. कधी जो खालचा जो ए पॉइंट होता आपण जो मोठा टॅप काढला ना, तो कधी पण मोठा काढायचा. ओके, बरोबर. ही डायग्राम जर तुम्हाला एकदा जमली तर तरी विचारणार नाही. डायग्राम खूप सोपी. जमली? बरोबर. थोडासा ना पेन्सिलचा प्रॉब्लेम झाला पण बाकी काय. ओके. उद्योग समजला का प्रत्येकाला कसं काढायची डायग्राम? आता हे इथे मोजलं ना, इथे जॉईंट होईल ना आपल्याला. आता हा पॉइंट आणि हे जोडायचं. हे लक्षात घ्या रे. सगळ्यात पहिले तुम्ही लोखंडी टोक जे आहे कॉम्पोस्टचं ते बी वर ठेवता, एक चाप मारून घेता. त्याच मेजरमेंटने ए पासून खाली चाप मारता. बरोबर आहे. तर हे मेजरमेंट काउंट करता इथे कंपोस्ट मध्ये. आणि इथे पॉइंट होता तुमचं लोखंड टोकीत ठेवलं तुम्ही. आणि या चापला कट करणारा तुमच्या सर्कलच्या बाहेर एक चाप घेता. ही जी रेड पेनने केली प्रोसेस नवीन. याचा अर्थ इथे जेवढा अँगल आहे ना तयार, तेवढा अँगल मी तयार केलेला आहे. ही सिमिलर अँगल काढण्याची प्रोसेस आहे. कॉन्ग्रुएंट अँगल, सिमिलर नाही, कॉन्ग्रुएंट अँगल. प्रोजेक्टर लावायचा नाही, प्रोजेक्टरने लावायचा. हे खाली काढायचं राहिलं ना मी, मग तो याने काढायचा आहे. कसं काढणार? ते रेड पेनने केलंय बघ मी. चालू हा आता इकडे बघ. इथं हा चाप दिला बी पॉइंट मधनं की ह्या ए पॉइंट मधनं खाली जायचा सर्कलच्या बाहेर. झालं का? आता हे मेजरमेंट मोजायचं. मापात आलं का? आलं का मापात? मग हे इथे ठेवायचं आणि सर्कलच्या बाहेर. हा, आणि आता हा पॉइंट आणि हा पॉइंट खाली जायचं. हा, ओके. एकदम जाऊ दे मोठं. अर्ध्याला वर काढायचं डायरेक्ट. हा, गाव वर नाही काढायचं.
मारे म्हणतो कधीच ते क्लिअर शाबास. हा ओके ओके ओके. जमली प्रत्येकाला डायग्राम. हा आता पुढे घ्या. प्रॅक्टिस सेट 4.2. प्रॅक्टिस सेट 4.2. हा तिसरा पुढचा प्रॅक्टिस सेट 4.2 यातला 1 आणि 2 आपला काय झालेला आहे. आज तिसरा क्वेश्चन घ्या. प्रॅक्टिस सेट 4.2. प्रॅक्टिस सेट 4.2 क्वेश्चन नंबर 3 घ्यायचा आहे. ड्रॉ द सर्कल ऑफ radius 3.6 centimeters. Draw tangent to the circle without using center of the circle. झाली का डायग्राम काढून? किती आळशी माझा क्वेश्चन लिहून झाला, डायग्राम काढून झाली. ओके कळा झाला डायग्राम. क्वेश्चन लिहायचा आहे, डायग्राम काढायची. सेम डायग्राम आहे, चेंज कुठे आला रे? फक्त 3.6 झाला. बाकी प्रोसेस चेंज झाली काही? पूर्ण तीच प्रोसेस. त्याला हुशार म्हणतात. थँक्यू. ओके सॉल्व करा पटकन.
ओके, काही डायग्राम प्रत्येकाची. ओके, आता नेक्स्ट घ्या. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. Question number 4. Draw a circle of radius draw a circle of radius 3.3 centimeter. Draw a chord. आता chordचा स्पेल काय आहे पाहून घ्या. Draw a chord PQ of length 6.6 centimeter. Draw tangent to the circle at point P and Q. Write your observation about the tangent. हे इथे मला सांगा रे. युजिंग सेंटर विदाउट युजिंग सेंटर काय म्हटलंय का? मग आपण सेंटरचा यूज करू. ओके, माझा डायग्राम समजून घ्यानंतर ड्रॉ करा. इकडे बघा, सर्वात पहिले 3.3 रेडियसचं सर्कल ड्रॉ करायचे, बरोबर आहे. मग आपण एक 3.3चं सर्कल ड्रॉ करणार. आवाज नाही रे. 3.3चं एक सर्कल ड्रॉ केलं. ओके, ही जी काही सर्कल आहे याची रेडियस आहे 3.3 सेंटीमीटर. आता नीट पहा बरं का, मला कॉर्ड काढायची ऑफ लेंथ आणि काय दिसते 3.3 चा डबल आहे 6.6. मग रेडियस डबल जे असते कॉर्ड नसते, डायमीटर असतो, बरोबर आहे. म्हणजे हा 6.6 ची कॉर्ड नाही, काय आहे डायमीटर. आणि डायमीटर इज द लॉंगेस्ट कॉर्ड इन द सर्कल. सर्कल मध्ये सगळ्यात मोठी कॉर्ड असते. मग बाबा इथे काय करतो, सरळ सेंटर मध्ये जाणारी एक लाईन ड्रॉ केली आणि मोजून पहा ती बरोबर किती भरते. 6.6 भरली पाहिजे, कारण की ही रेडियस 3.3 आहे, ही रेडियस 3.3, दोन्हीची सम किती आली पाहिजे. ती आडवी काढा नाही तर उभी काढा, काही फरक पडत नाही. आता आपण 2 मिनिटं उभी आडवी घेऊ. डायग्राम तुम्हाला खूप सोपे दिसणार. तेव्हा जास्त पाहिल्यानंतर मग काही जण तिरके करून पाहत आहे मानाने. ओके, आडवी काढू आपण. किती 6 पॉइंट, हा सेंटर ओ. आता युजिंग सेंटर विदाउट युजिंग सेंटर काय म्हटलंय का नाही. मग मी काय करतो बाबर का, लक्ष इकडे आहे प्रत्येकाने. तो तिकडे वाढवतो आणि इकडे वाढवतो. अडचण. हा, आता कंपोज घ्यायचं. कंपोजचं लोखंडी टोकीत ठेवायचं आणि आपली युजिंग सेंटरची आयडिया
एक चाप इकडे, एक चाप. त्यानंतर आता लोखंड टोकीत ठेवायचं, एक वरती सेम लोखंड टोकीत ठेवायचं. बरोबर आहे. आणि काय करायचं रे, ही आली यल टँजंट. अडचण. ओके, तोच उद्योग इकडे करायचा. बरोबर. नंतर इथे लोखंड टोक, डायग्राम समज असेल तर कालचा पार्ट पाहून घ्यायचा आहे परत. आणि ओके, ही लाईन ड्रॉ करायची, हिला म्हणायचं यम. आणि क्लिअर कट दिसतंय या एकमेकाला कशी दिली रे, पॅरलल आहे. कारण की हा इथे परपेंडिक्युलर, हा इकडे परपेंडिक्युलर, म्हणजे दोन लाईन्स एकमेकाला दिसतील, पॅरलल दिसतील ना. म्हणजे आपण काय म्हणणार, टँजंट्स आर ओके. डायग्राम ड्रॉ करायची. क्वेश्चन नंबर 4. इथे जी कॉट सांगितली ती रेडियसच्या डबल आहे डायरेक्टली. बरोबर आहे. म्हणून आपण ती डायमीटर घेऊन टाकली डायरेक्ट विदाउट कॅल्क्युलेशन. चालेल, काढ ना. कोण घाबरला तो, काढ डायग्राम. इकडे आलो. नाही, वरती हे तरी काढला ना, तुला तो पॉइंट असतोच ना, तू जोडला तरी जमतो. शकत काय अडचण नाही, खाली नाही काढलं तरी काय फरक नाही. नाव दे. सेंटर सर्कल रॅडियस किती याची, मग तिथे दाखवावं लागलं ना. आता कशी चेक करणार नाही, तू सेंटरने दाखवला. सेंटर मेन्शन केलं पाहिजे, ओ बी काहीतरी पी क्यू आर नाव द्यायचं त्याला. आणि सर्कल आहे तिथे सेंटर कुठे, तो हा जोडला एवढाच, हा मध्ये काय जायला रस्ता चालू. सेंटर कुठे आहे ना, मग ते सेंटर पर्यंत लाईन मारणार. आणि हा ओ ते मान्य आहे, पण आपण मग त्याच्याबरोबर आपली ही नाही जोडलं, डायग्राम नाही जोडली, फक्त ती रेडियस ठेवली. चेक करणारला मोजायला लागतं भो, पुढं मोजणार तू. शब्द. हा ओके, आडवं काढली. अरे वा, शबस. बरं आलं डायग्राम. बरं झालं डायग्राम.
पुढचा क्वेश्चन घ्यायला. ओके, नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 4.2 ला क्वेश्चन नंबर 5 घ्यायचा आपला. क्वेश्चन नंबर 5 घ्या. ड्रॉ सर्कल with radius 3.4 centimeter of length construct टू द सर्कल. आता इथे काय आहे या एक्झाम्पल मध्ये टॉर्क रेडियस किती आहे आणि रेडियस कॉट किती आहे, ही डबल झाली का, म्हणजे ही तुमचा डायगोनल नाहीये, बरोबर ना. डायमीटर नाहीये हा. ओके, मग खाली घ्या सोल्युशन. तो डायमीटर नाहीये, डायमीटर होता तो. ओके, आता काय करावं लागेल सर, पहिले 3.4 चं सर्कल ड्रॉ करावं लागेल. आता नीट लक्षात घ्या इकडे, किंवा माझ्याबरोबर ड्रॉ केलं तर चालेल, करा माझ्यावर ड्रॉ करा काय. 3.4 सेंटीमीटरचं सर्कल ड्रॉ करा प्रत्येकाने. ओके, काढलं सर्कल प्रत्येकाने. आता सर्कलचं मेजरमेंट लिहून ठेवा एका बाजूला रेडियस काढून हा 3.4 सेंटीमीटर आहे, हा ओ, बरोबर आहे. ओके, आता मुलांनो काय करायचं बा, इथं पुढे म्हटलंय का युजिंग और विदाउट युजिंग. मात्र पहिला मुद्दा आहे मला कॉट काढायची, कितीची. मग आता इथे मी कुठेतरी एक पॉइंट घेतो. आता कंपास मध्ये 5.7 माप घ्या बरं. कंपास मध्ये 5.7 एवढं मेजरमेंट घ्यायचं. घेतलं. लोखंडी टोक तुम्ही जो पॉइंट फिक्स केलाय ना ते ठेवायचं आणि सर्कलला टच करेल, इंटरसेक्ट करेल असा एक आर्क काढायची. निघाली का. हा, आता तुम्ही ज्या पॉइंटला फिक्स केलं होतं ना तो पॉइंट आणि जिथे सर्कलला इंटरसेक्ट झालाय तो पॉइंट द्या जोडून.
जोडली का? आता ही काय झाली बाळांनो? कॉर्ड. मोजून पहा ती 5.7 आहे. पट्टीने मोजा, लावा स्केल त्याला, निघली का बरोबर 5.7. म्हणजे आपण इथे याला एम म्हणा, याला एन म्हणा, आणि ही किती झाली? 5.7 सेंटीमीटर. मोजल्याशिवाय लिहायची नाही. भेटली कॉर्ड एम आहे. आता एम मधनं आणि एन मधनं तुम्हाला काय ड्रॉ करायच्या? हॅलो सर. हॅलो, हा आवाज. ती 5 सेंटीमीटर निघते. 5 सेंटीमीटरच निघते सर ती. हॅलो, हॅलो. मग घेताना माप चुकलंय. हा, घेताना माप चुकलंय, ते परत कट कर. 5.7 घे. हॅलो, हो सर. 5.7 घे कंपास मध्ये, मग फिक्स करून बघ. ओके सर. हे मग कंपास मध्ये घ्यायचंय 5.7. लोखंडी टोकीचं एम वर ठेवायचं, मग 5.7 चा कट द्यायचा आहे. हो सर, निघालं सर. आधी का 5.7? हो. ओके, ऑफ कर माईक. ठीक आहे. ओके, आता मला पुढे. आता विदाउट युजिंग सेंटर म्हटलं असतं तुम्हाला एक ट्रायंगल तयार करता येईल, पण इथं सेंटरचा काही उल्लेख आहे का? नाही. मग आता काय करा, एम एन जॉईंट करा आणि जाऊ द्या बाहेर असं सरळ. ओ एम हा आणि ओ एन पण जॉईंट करायचं, तर डायरेक्ट बाहेर जाऊन द्यायचं. दिला? ओके, इकडे बाहेर. आता जो उद्योग आपण इथे केला होता टँजंटचा, तोच करायचा. काय करायचं? आता 2 मिनिटं इथपर्यंत आले. आता समजून घ्या, मग पुढे ड्रॉ करा. आता लोखंडी टोक एम वर ठेवायचं कंपासचं, एक चाप इकडे एक चाप इकडे, तर एम एन मध्ये घुसायचं नाही. ओ एम वर चाललाय आपला कार्यक्रम. नंतर मग काय करायचं? का मापावर व्हायचं, लोखंडी टोकीत ठेवायचं, वरती एक चाप द्यायचा, खाली एक चाप द्यायचा. त्यानंतर लोखंडी टोकीत ठेवायचं आणि आता हे दोन्ही चाप जे भेटलेत यांचे हे पॉइंट आणि आपला हा पॉइंट जोडून पाहिजे. बरोबर लाईन ड्रॉ होईल, लाईन एल, आणि ही एम मधली टँजंट. आणि हाच उद्योग इकडे पण करायचा. काय करणार? कंपासनं त्याचं माप घेणार, एम एन वरती जायचं नाही, ओ एम वरती. इथे एम ओ वरती तुमचं लोखंड टोक ठेवायचं, इकडे एक चाप इकडे एक चाप. तुम्ही चुकणार पुढे, जर तुम्ही इकडे जर चाप दिला तर चुकले. चाप ओ एन वर जायचा इकडे, तेच इकडे करायचं. अंतर वाढवायचं, एक चाप वरती, नंतर लोखंडी टोकीत ठेवायचं कंपासचं, एक चाप इकडे एक चाप इकडे. त्यानंतर आणि ही लाईन आली टी लाईन, आणि बरोबर टँजंट आलं. पहा बरं, अरे टँजंट आलं का बरोबर? जी कॉर्ड काढली ती शंका आता ऑनलाईन त्यांनी विचारली होती की जर कॉर्ड आपण काढली तुम्ही मोजाशिवाय लिहायची नाही, ती मोजून लिहायची. ती बरोबर 5.7 भरली तर डायग्राम पुढे कॅरी करायची. जर नाही भरली तेवढी तर परत डायग्राम काढायची तुम्हाला. आणि चुकते कशी? तुम्ही ते कंपास मध्ये 5.7 घ्या, सर्कल वरचा एक पॉईंट मार्क करून ठेवा, त्याच्यावरती लोखंडी टोक ठेवा, 5.7 ची आर्क बरोबर सर्कलला टच होईल अशी काढा. आणि तो टच झाला पॉईंट घ्यायचा आहे.
टच झाला पॉईंट आणि तुमच्या डार्क पेनला पॉईंट जोडा, बरोबर तुमची कॉर्ड 5.7 भरते. ओके, जमला डायग्राम सगळ्यांना? अरे डायग्राम जमला का सगळ्यांना? ओके, थोडासा गण म्हणजे डायग्राम पहा, मिक्सिंग आहे, खूप सारं कॉम्बिनेशन आहे. तुमच्या आर्क, तुम्ही बरेच जण पाहतो, तुम्ही आर्क काय करता, मोठ्याला खोडतात. मोठ्या तर मोठ्या खोडायच्या नाही, खाडाखोड नाही करायची. आर्क मोठा जर राहिला ना तरी काय नाही, तुम्हाला तो अंदाज आला पाहिजे आर्क एवढ्या काढायचे. मग आजचा एक होमवर्क, आज आपण किती डायग्राम काढल्या? 4. घरी गेल्यावर एक करायचं, रफ पेज घ्यायची, क्वेश्चन वाटलं तर वरती लिहायचा किंवा क्वेश्चन नाही लिहिलं तरी काय फरक पडणार. क्वेश्चन रीड करायचा आणि परत एकदा डायग्राम काढून पाहायचा, म्हणजे या डायग्राम परत चुकणार नाही. कारण की सगळ्या डायग्राम 2-2, 3-3 मार्क्सचे डायग्राम सगळ्यात जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन पूर्ण इम्पॉर्टंट आहे. काही पण होऊ शकते यातलं. मी तुमचं एकूण एक एक्झाम्पल घेतो, नाही काय गरज नाही, पहिला पण येतात 2-2 मार्क्सला. ते रिव्हर्स फक्त नाही तर कालचा होतात, सरळ सरळ सर्कल काढायचं आणि टँजंट काढायची युजिंग सेंटर, त्या 2-2 मार्क्स येतात. काही पण चालेल, तिरकी क्रॉस येईल, सरळ येईल, ते तुमच्या मेजरमेंटवर राहिले, तुम्ही कशी मेजरमेंट घेता. आपला मुद्दा आहे की कॉर्ड फक्त मोजून किती आली पाहिजे, 5.7. एखादा म्हटलं सर मला खाली नाही काढायची, मला इकडे उभी काढायची, एखादा म्हटलं मला वरती काढायची, पुढे घेऊ शकता तुम्ही. ओके ठीक आहे बाळांनो, एक्झाम्पल समजलेत. आता राहिलेले याचे आणखी एक बाकी पार्ट काय, फ्रॉम आउटसाइड द सर्कल 2-2 टँजंट काढायच्या. ही इम्पॉर्टंट 4 मार्क्सची डायग्राम आहे, ती उद्या आउटसाइड पॉइंट वर टँजंट काढायची. हे काय झालं, पॉइंट ऑन अ सर्कल झाला ना आज आपला, पण पॉइंट ऑन अ सर्कल मध्ये 2 पार्ट झाले, युजिंग सेंटर, विदाउट युजिंग सेंटर. सेंटर वापरायचा म्हणजे हा उद्योग करायचा, सरळ सेंटर जोडून घ्यायचा आणि कंपासने उद्योग करायचा. पण विदाउट युजिंग सेंटर म्हणजे ट्रायंगल तयार करायचा. ओके ठीक आहे, उद्या आपल्याला नेक्स्ट पुढचा पॉइंट शिकायचा आहे. ओके.